हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. खूप दिवसापासून मला गावाकडे जायचं होतं, पण आज फायनली मुहूर्त लागला. मग आईने ओटी भरून घेतली आणि सर्वांचे आशीर्वाद घेऊन मी निघाले. तर सर आले होते मला बसस्टँडला सोडायला. बसस्टँडला त्यांनी सोडलं आणि हे आहे आमच्या गावातलं बसस्टँड. इथे सगळ्या रूटला जाणाऱ्या बस मिळतात, जसं नाशिक, शिर्डी, शनिशिंगणापूर, त्र्यंबकेश्वर, कोकणसुद्धा. आणि आमच्या इथे भेळ फेमस आहे. मग मी भेळ घेतली आणि खूप वेट केल्यानंतर फायनली बस भेटली. विंडो सीट नव्हती, पण पुढे गेल्यानंतर विंडो सीट भेटली आणि सुंदर असं महाराजांच्या दर्शनाने प्रवासाला सुरुवात झाली. किती छान पुतळा आहे बघा. पुढे श्रीरामपूरला आलं की बसस्टँडमध्ये मस्त दुर्गा देवीचे दर्शन झाले आणि हे मी पहिले बसस्टँड बघितले की जिथे देवीची मूर्ती आहे. त्यानंतर मी मस्त कार्प वगैरे बांधून घेतला आणि झोपून घेतलं, नाहीतर बसमध्ये खूप हाल होतात. आता नेवासेमध्ये आल्यानंतर बसमध्ये डिझेल भरला आगारमध्ये त्यांनी आणि इथे एक वेगळाच प्रकार झाला. अगोदर आम्हाला सांगितलं की ही बस मेंटेनन्सला जाणार आहे, म्हणून आम्हाला दुसऱ्या बसमध्ये बसवलं, जी पुढे बस दिसती तुम्हाला ती. त्यानंतर परत त्या बसमधून आम्हाला उतरलं की ती बस पंक्चर आहे आणि परत ही त्र्यंबकेश्वर परळी बस आली आणि त्यामधल्या लोकांना त्या बसमधून उतरून त्या दुसऱ्या बसमध्ये बसवलं आणि ती बस घेऊन गेले. म्हणजे हा काय प्रकार कळालंच नाही. आता जर कोणी ह्या रूटने येत जात असेल तर सांगा, हे प्रत्येक बसबरोबर होतं की फक्त ह्याच बसबरोबर झालं आहे. त्यानंतर परत जी आमची ओरिजिनल बस होती तीच आली आणि त्यामध्येच मग आम्हाला बसायला सांगितलं. बट बाय लक बरं झालं, त्यांनी जी सीट आपली होती ती सीट धरायला लावली, त्यामुळं जी माझी ओरिजिनल सीट होती मला तीच भेटली. पण इथे लोकांचे किती हाल होत आहेत. कधी कधी एक सिंगल लेडीज किंवा एक आपण सिंगलच ट्रॅव्हलिंग करतो, कुणासोबत बॅग असतात, कुणासोबत लेकरं असतात आणि एवढं आता कडाक्याचे ऊन पडते, खूप हाल होतात असो. त्यानंतर मग पुढे मी थोडंसं खाऊन घेतलं, खूप भूक लागली होती आणि फायनली मी माजलगावमध्ये पोहोचले. तर पप्पा माझ्या अगोदर येऊन थांबले होते. मग पप्पाला भेटले, छान वाटलं माजलगावमध्ये पोहोचल्यानंतर आणि पहिले रस घेतला. आणि गावाकडे आल्यावर हीच खरी मजा आहे. एवढा छान सनसेट झाला होता आणि फायनली मी घरी पोहोचले. त्यानंतर मम्मीचा आतमधून आवाज आला की इथेच थांब. मग तिने काही पाणी आणि भाकरी घेऊन आली आणि ओवाळली. आता हे काय असतं, का करतात हे मला नाही माहिती. जर कुणाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि घरी आलं की सगळ्या नवीन जुन्या गोष्टीवर आपली नजर जाते. आता हा लग्नामध्ये आमच्या काढलेला गणपती होता, तर तो मोडला. मी ते पहिले बघितलं की का मोडतात. आता माहीत नाही का, मम्मी म्हणली फक्त मोडत असतात तर ते ठेवत नाहीत. आणि मम्मी पप्पाला भेटून खूप भारी वाटलं आणि त्यांच्या पण चेहऱ्यावरचा आनंद बघू शकतात की किती. आणि ते दररोज वाट बघत होते माझी की कधी येतेस कधी येतेस म्हणून, कारण मी कंप्लीट